महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा देत राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच महाराष्ट्राच्या मातीतील 18 पगड जातीतील वीरांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य रयतेचं राज्य उभारलं. याच स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात करण्यासाठी याच मातीतील अनेक घराण्यांनी आपली तलवार गाजवली. अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तरेत अनेक घराणी स्थायिक झाली. त्यापैकीच एक म्हणजे आमचं होळकर घराणं. सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यामासाहेब, सुभेदार तुकोजीराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर अशा अनेक वीरांनी आपल्या कर्तृत्वाने होळकर घराण्याची कीर्ती इतिहासामध्ये अजरामर केली आहे. लहानपणी आम्हाला नेहमीच प्रश्न पडायचा, आपले महाराष्ट्रातील नेमके मूळ गाव कोणते? मग एकदा आजोबांना आम्ही विचारलंच. त्यावेळी आम्हाला पहिल्यांदा वाफगावबद्दल कळालं. आमचे आजोबा सांगायचे, वाफगावमध्ये आपल्या पूर्वजांनी एक मोठा वाडा बांधलेला आहे. सुभेदार मल्हारराव होळकरांनी याच वाफगावची पाटीलकी आपल्याकडे घेतली होती. आजोबांचे हेच शब्द नेहमी मनामध्ये राहत होते. परंतु पूर्वजांच्या रक्ताने घामाने पावन झालेल्या याच वाफगावच्या भूमीच्या पुन्हा सहवासात आलो ते आजपासून अंदाजे 20 वर्षांपूर्वी. पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी आलो होतो. गाव अनोळखी होतं, माणसं अनोळखी होती, पण ती वास्तू, ते गाव पूर्वजांच्या अनेक आठवणींना जागवत होते. एकेकाळी घराण्याच्या वैभवाचे, शौर्याचे प्रतीक असणारा हा किल्ला आज अखंड दुरावस्थेत होता. मनात अनेक विचार येत होते. पुण्यश्लोक अहिल्यामासाहेब जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात यायच्या तेव्हा आवर्जून त्यांचा मुक्काम वाफगावच्या किल्ल्यावरच पडायचा. याच वाफगावच्या किल्ल्यामध्ये सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या पोटी महाराजा चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला. वाफगावच्या किल्ल्यामध्ये जन्मलेल्या बाळ यशवंतरावांच्या किंकाळीचे रूपांतर भविष्यामध्ये इंग्रजांना धडकी भरवणाऱ्या आवाजामध्ये झाले. होळकरांची गेलेली दौलत, होळकरांचं गेलेलं राज्य स्वतःच्या हिमतीवर पुन्हा उभं करून यशवंतराव महाराजांनी आता मोर्चा वळवला, तो इंग्रजांच्या पासून या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याकडे. स्वातंत्र्याची मशाल हाती घेऊन आपल्या घोड्यांच्या टापांनी सबंध हिंदुस्थान त्यांनी तुडवला. इंग्रजांच्या विरोधात अनेक लढाया लढल्या, जिंकल्या आणि पराक्रम गाजवला. त्या महान योद्ध्याचं जन्मस्थान म्हणजे हेच वाफगाव. जनकल्याणालाच सत्तासूत्र मानून होळकरांनी नेहमीच राज्य केलं. स्वातंत्र्यानंतर वाफगावचा किल्ला शिक्षण कार्यासाठी रयत शिक्षण संस्थेला दान केला. वाफगावच्या अनेक पिढ्या, अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये घडले, मोठे झाले, नावारूपासही आले. अनेक विचार या भेटीच्या वेळी माझ्या मनामध्ये चालू होते. या सगळ्या विचारातून माझ्या मनात काहूर माजला होता आणि मन म्हणत होतं की इतिहासामध्ये वास्तूंना निर्जीव मानलं जातं, परंतु होळकरांनी वास्तूंमध्ये नेहमीच सजीवता शोधण्याचा प्रयत्न केला. वास्तूंमध्ये इतिहासाचा आत्मा वास करतो, पुढच्या पिढ्यांच्या मन आणि मनगटात बळ भरतो. हा विचार होळकरांनी नेहमीच जपला. मंदिरांवरील ढासळलेली शिखरं सावरली, धर्माला उभारणी दिली. वास्तू वास्तव बदलू शकतात हा विचार आमच्यात पिढीजात आलेला आहे. त्या विचारावर प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हाच आमचा धर्म आहे असं आम्ही समजतो. याच विचारांनी एका कृतीला जन्म दिला. आम्ही ठरवलं की हा ढासळलेला किल्ला पुन्हा ताठ मानेने उभा करायचा आहे. आपल्या पूर्वजांची ओळख, आपला इतिहास, हा किल्ला पुन्हा उभारायचा, त्याला त्याचे गतवैभव मिळवून द्यायचे, हा मानस मनात घेऊन आम्ही कामाला लागलो. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मंडळी यासाठी प्रयत्न करत होती. सर्वांना सोबत घेतलं. आपल्या देशाचे एक वैशिष्ट्य आहे, ज्या वेळेला एखादा माणूस एखादं चांगलं काम घेऊन एखाद्या कामाची सुरुवात करतो
त्यावेळेला सगळे लोक त्याच्या पाठीशी उभे राहतात. या कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. सत्ताधारी विरोधक सगळ्यांना भेटलो. सगळ्यांनी या चांगल्या कामासाठी आमच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं, शब्द दिला. आणि या सगळ्या प्रयत्नातून हा किल्ला अत्यंत चांगल्या पद्धतीने उभं राहत आहे. या कार्यासाठी आपण सर्वांनी आमची साथ दिली, आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिलात. या शुभ कार्याची सुरुवात कशी करावी, या महान ऐतिहासिक पुरुषांचं जागर कसा करावा, यासाठी काय केलं पाहिजे हा विचार मनामध्ये चालू होता. आणि याच विचारातून असं ठरवलं की महाराजा यशवंतराव होळकर, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःला प्रथम राज्याभिषेक करून घेतला आणि या महाराष्ट्राच्या मातीतून उत्तर हिंदुस्थानाला दिशा देण्याचा प्रयत्न केला, त्यांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच 6 जानेवारी 1799. याच महत्वाच्या दिवसाचं महत्व सर्वसामान्यांच्या पर्यंत पोचलं पाहिजे. अनेक तरुणांना याच्यातून प्रेरणा मिळावी की शून्यातून सुद्धा पुन्हा विश्व उभारता येतं. म्हणून 6 जानेवारी हा दिवस निश्चित करून महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्याचं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं. 6 जानेवारी 2021ला वावगावच्या किल्ल्यामध्ये सम्राट यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला हजारोंची उपस्थिती होती. होळकर घराण्यावर प्रेम करणाऱ्या अनेक जात समुदायातील सर्वच लोकांनी या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. हा सोहळा आयोजित करण्याचा फक्त एकच हेतू होता आणि तो म्हणजे दबल्या, पिचलेल्या, उपेक्षित, वंचित घटकांमध्ये पुन्हा स्वाभिमान जागृत करणे, आपल्या परिस्थितीवर मात करून इतिहासातून बोध घेऊन भविष्य घडवणे. आणि यासाठीच या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले गेले होते. या राज्याभिषेकाच्या माध्यमातून वावगाव हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चमकू लागले. जसं चौंडीचं महत्व इतिहासामध्ये आहे, तितकंच महत्व महाराजा यशवंतराव होळकर, ज्यांना भारताचा नेपोलियन म्हटलं जातं, त्यांची जन्मभूमी म्हणून वावगावचं सुद्धा महत्व आहे. आणि ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधोरेखित झालं. प्रखर राष्ट्राभिमान, देशाबद्दल कमालीचं प्रेम, ही गुण महाराजा यशवंतराव होळकरांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसं जसं महाराजांचा इतिहास देशाला कळू लागला, तसं तसं या वावगावच्या कार्यक्रमाची ख्याती, या वावगावच्या किल्ल्याची ख्याती आणि या राज्याभिषेक दिनाचा आवाका वाढत गेला. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना, आपल्या सर्वांच्या साथीने यश आलं. शासन दरबारी वावगाव किल्ल्याच्या संवर्धनाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि 2024 साली या वावगाव किल्ल्याच्या संवर्धन कार्याला सुरुवात झाली. 2024 मध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व जाती धर्मातील लोकप्रतिनिधींना, लोकांना सोबत घेऊन आपण वावगावच्या किल्ल्याच्या संवर्धन कार्याचं भूमिपूजन केलं. 250 वर्षापूर्वी ज्यावेळेला सुभेदार मल्हारराव होळकरांनी हा किल्ला उभारला, त्यावेळेला जे वैभव या किल्ल्याचं होतं, तेच वैभव पुन्हा आपल्याला या पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा, राष्ट्रीयत्वाची भावना उजागर करणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा, होळकरांचा दैदिप्यमान इतिहास सांगणारा हा वावगावचा किल्ला, त्याचं जिवंत स्मारक आज पुन्हा आपल्या गतवैभवात परत येत आहे. वावगावच्या भिंतींना स्पर्श केल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला होळकरशाहीचा ज्वलंत इतिहास पुन्हा एकदा जगता येणार आहे की ज्या भारताच्या तिरंग्यासाठी या मातृभूमीमध्ये भगव्याने आणि लाल पांढऱ्या बांड निशाणाने स्वतःला गाडून घेतलं, त्या दोन्ही ध्वजांचा मान आपल्याला राखायचा आहे. आणि तोच राखण्यासाठी आपल्याला आजच्या वर्तमानामध्ये या भारत देशाचा अभिमान कसा वाढवता येईल, या भारत देशाचं नाव लौकिक कसं करता येईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि हीच प्रेरणा घेण्यासाठी प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला या वावगावच्या मातीत येऊन, या वावगावच्या वीरभूमीला वंदन करून या राष्ट्राच्या भविष्यासाठी
आपल्याला संकल्प करायचा आहे, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या जागराचा दिवस आपल्याला दरवर्षी या वाफगावच्या किल्ल्यामध्ये येऊन मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे. धन्यवाद.